या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत। अखेर पवार साहेबांनी उलगडा केलाच। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेवर जो संशय निर्माण होत होता तो अखेर खरा ठरला। पवार साहेबांनी अतिशय गुप्त पुरावा समोर आणला असून या मोठ्या नेत्यांना फुटला घाम। इतक्या दिवसापासून पवार साहेब गप्प होते, परंतु अखेर पवार साहेबांनी आपला डाव आत्ताच टाकला। मुख्यमंत्र्यांचं अखेर भांड फुटलं। अखेर विमान दुर्घटनेचा सर्व गुप्तकट आत्ताच झाला उघड। यात या मोठ्या पक्षाचे मोठे नेतेही सहभागी। या सर्वांची नावे आत्ताच झाली अखेर जाहीर। फक्त पुढील 2 दिवसात होणार महाराष्ट्रात सर्वात मोठी उलथापालट। 1 मार्चला बसणार सर्वात मोठा दणका। नेमका पवार साहेबांनी काय डाव टाकला आणि कशा प्रकारे सर्व गेम फिरवले आहेत याची आपण गुप्त माहिती आणली आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला डायरेक्ट पुरावे दाखवणार आहेत, जे बघून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। आज पवार साहेब शांत आहेत, परंतु ही शांतता म्हणजे पराभव नाही। या शांततेपाठीमागे खूप मोठे वादळ निर्माण झाले आहेत आणि अखेर हे वादळ आता धडकणार आणि राजकीय वर्तुळात सर्वात मोठा भूकंप होणार। होय, आपल्या पवार साहेबांनी टाकला आता शेवटचा डाव आणि राजकारण पूर्ण फिरवलं। अजितदादा पवार यांच्या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्राला एक आशा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात। ही नुसती महाराष्ट्रातील जनतेची आशा नसून स्वतः अजितदादा पवारांची इच्छा होती। पवारांच्या नेतृत्वाखाली परत पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीने यावे आणि एकजुटीने काम करावे। त्या संदर्भात दादांनी 14 बैठका घेतल्या होत्या। सर्व प्लान ठरला होता। कोणाला कोणती पदे द्यायची, कोणाला केंद्रात पाठवायचं, कोणाला राज्यात मंत्री करायचं, सर्व काही नियोजन तयार होतं। परंतु वेळेचं नियोजन हुकलं आणि दादांचा अपघात झाला। दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे, परंतु काही मोठे नेते आहेत त्यांची ही इच्छा नाही। त्यांना नाही वाटत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे। त्यांना नाही वाटत पवार साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा काम करणे। सध्या हे सर्व मंडळी भाजपसोबत सत्तेमध्ये बसलेले आहेत। या सर्वांना मोठा प्रश्न पडलाय की जर आपण काही बोललो, काही प्रश्न उपस्थित केला तर आपलं पद जातं की काय, असा सर्वात मोठा धाक या मोठ्या नेत्यांना पडलेला आहे। परंतु फक्त महाराष्ट्राने पुढील 10 दिवस वाट बघणे, कारण की पुढच्या 10 दिवसांमध्ये पवार साहेब सगळे चित्र बदलून टाकणार आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा खतरनाक भूकंप होणार आहे। अक्षरशः मुख्यमंत्र्यांना सुद्धा घाम फुटणार आहेत। पवार साहेब म्हणजे गेम चेंजर। पवार साहेब म्हणजे राजकारणातील किंग, राजकारणाची दिशा बदलणारे पवार साहेब। नेमकं पवार साहेबांच्या शांततेपाठीमागे काय गुप्त डाव तयार आहेत, हा डाव आपण तुमच्या समोर आणला असून अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे। कारण की पवार साहेबांनी असा डाव टाकला असून ज्यानुसार अजितदादांसोबत काय झालं याचा सर्वात मोठा उलगडा होणार आहे आणि त्यानुसार यामध्ये कोण सहभागी आहेत त्यांची सुद्धा नावे समोर येणार आहेत। त्यामुळे मोठ्या पक्षाच्या नेत्यांची अक्षरशः धाबे दणाणले आहेत। या सर्व मोठ्या नेत्यांची आपल्याकडे यादीत सापडले असून त्यांची नावे आता डायरेक्ट उघडपणे जाहीर करण्यात आले आहेत। हे सर्व नावे मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहेत, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या कुजबुजीवरून आमदार रोहित पवारांनी जोरदार टीका केली। स्टेजवर असताना काकींशी नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय असा इशारा देत त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय। सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये कुजबूज सुरू होती, त्यावरून रोहित पवारांनी हा संताप व्यक्त केला। सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात। त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढं या ठिकाणी सांगतो। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय, तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो। त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत,
त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला एवढंच या ठिकाणी सांगतो. जो निष्पाप कोण असेल त्याला लवकरात लवकर केस करून त्याला आत टाकलं पाहिजे. आपण जर बघितलं तर बारामतीकर जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत. प्रत्येकाची भावना आहे, मागणी आहे. दादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे रिक्षा बांधव रिक्षा बंद ठेवून दादाचे घात आहे का अपघात आहे याचा न्याय व्हायला पाहिजे व गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आपण जर बघितलं तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ती करण्यात येते. निवेदन सह्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. सगळे बारामतीकर जे आहेत ते दाखल आहेत. सही करतायत तुम्ही. सही करतात. दादांना न्याय मिळालाच पाहिजे. गृहमंत्र्यांची खुर्ची खाली झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही सही करत आहोत. दादांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही सह्या करत आहोत. दादांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व महिला सह्या करत आहोत. अजितदादा परत या. अजितदादा अमर रहे. अजितदादा अमर रहे. अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे. आमची एकच मागणी आहे की गेल्या 28 तारखेला ही जी घटना झाली होती तर आज 1 महिना झालं त्या घटनेचा तपास अद्यापर्यंत झालेला नाही. आणि म्हणून की त्या जी काही विमान कंपनी आहे त्या विमान कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. आणि हा गुन्हा जर दाखल झाला नाही तर ही काही घटना साधीसुधी नाही आहे. या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज या घटनेमध्ये गेलेले आहेत आणि नुसते ते त्यांचा देह जळाला नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेचं काळीच करपलेलं आहे. आणि म्हणून की याला जर न्याय मिळाला नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही संघटना आहेत त्या आज त्या गोष्टीला ज्या पद्धतीने पाहिलं जायला पाहिजे त्या पद्धतीने पाहिलं जात नाही. आणि म्हणून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही FIR फाटत नाही तोपर्यंत एकही कार्यकर्ता मागं हटणार नाही. आणि आता फक्त हे जवळपासचे बारामती आणि जवळपासचे लोक आहेत. उभा महाराष्ट्र जर काही वेळात जर गुन्हा दाखल झाला नाही तर उभा महाराष्ट्र बारामतीच्या दिशेने येणार आहे याची जाणीव आणि यांचे खऱ्या अर्थानं दखल ही शासनाने घेतली पाहिजे, गृह खात्याने घेतली पाहिजे. आणि याला जबाबदार खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांनी त्या आदेश केले पाहिजेत. कारण गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत जर हा विषय असेल तर गृहमंत्री गप्प का. म्हणून आमची